तुम्ही मला वेळेचं बंधन नका देऊ तुम्ही प्लीज. हा, मला वेळेचं बंधन नका देऊ तुम्ही, बाकी सदस्यांना द्या, मला नाही द्यायचं वेळेचं बंधन. हे पहा, हा विषय सुरू कुठून झाला? दिनांक 5/3/2025 ला मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी एक पत्र दिलं होतं, जे सभापतींना दिलं होतं. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 183 ग व महाराष्ट्र विधान परिषद नियम 11 आम्ही कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पुढील प्रस्तावाची सूचना देत आहोत. सूचना आम्ही दिलेली आहे. ही सूचना देत असताना याच्यात जे म्हटलेलं आहे नियम 11 मध्ये की सभापती किंवा उपसभापतींना पदावर दूर करण्यासंबंधीच्या ज्या प्रस्तावाची संविधानाच्या अनुच्छेद मी सांगितलं 14 दिवसांची सूचना देण्यात असेल, असा प्रस्ताव सूचनेची मुदत संपल्यानंतर शक्य तितक्या लवकर सभापतींनी विधान परिषदेला वाचून दाखवतील व नंतर जे जे सदस्य उक्त प्रस्ताव मांडण्याची परवानगी देण्यास अनुकूल असतील त्यांना आपल्या जागेवर उभे राहण्याची विनंती करतील आणि जर 10हून कमी नाहीत इतके सदस्य उभे राहिले तर उक्त परवानगी देण्यात आली आहे असे प्रस्ताव ज्या दिवशी पर्यंत येतात त्या दिवसापासून 7 दिवसाहून जास्त उशिरा नाही अशा दिवशी ते ठरवतील त्यावेळेस ते विचारात घेणार. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की आम्हाला हा नियम लावण्यासाठी 14 दिवसाची अट आहे. त्याच्यानंतर सभापती ठरवतील 7 दिवसाच्या आत की याच्यावर काय करायचं काय नाही. जर हा विरोधी पक्षाला अशा पद्धतीने नियम 14 दिवसाचा लागू आहे 10 सदस्य उभा करून, तर मला सांगा तुम्ही की कोणत्या अधिकारात तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे असा विश्वास व्यक्त करता? तुम्ही विश्वास व्यक्त करा, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, बहुमत आहे, काही हरकत नाही, मंजूर करा. पण आम्हाला आमचं म्हणणं तर मांडू द्या की आम्ही अविश्वास का व्यक्त केलाय. तुमच्याकडे मेजॉरिटी आम्हाला माहिती आहे, मंजूर होणार आहे, आमचं म्हणण्याचं काहीच होणार नाही आहे. पण मला असं वाटतं आम्हाला अधिकार आहे की हे आम्ही अविश्वास का आणलेला आहे, का व्यक्त केलाय, हा मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. आणि सभापती महोदय, आपणही आता सगळे सभासद बोलले, खरं तर जो कोणी चेअरवर बसतो 1 तास हे सगळे सदस्य आवाज देत होते, आंदोलन करते, तुम्ही साधं ढुंकून बघितलं नाही सभापती महोदय यांच्याकडे? हे काय तुम्ही काय इथं पक्षाचे हे म्हणून बसलेले आहे का, पदाधिकारी म्हणून? इथं तुम्ही सभापती म्हणून बसलेले, तर तुम्हाला सगळ्यांना न्याय देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही हे इकडं साधं ढुंकून बघितलं नाही. तुम्ही काय विरोधी पक्षाला एखादा निरोप देऊन बाबा याच्यात काय चर्चा करायची का, काय करायची, हे साधं बोललं नाही. ही सभागृहाची, आणि मी तर अधिकाऱ्यांना स्पष्ट बोलेल, याच्यात अधिकारी पण दोषी आहे. जे कोणी अधिकारी नियमात सांगावं लागेल, तुम्हाला खुलासा करावा लागणार आहे. जे या खुर्चीवर बसणारे अधिकारी यांना या नियमाचं उत्तर द्यावं लागेल. जे अधिकारी बसलेले यांना सांगावं लागेल की हे कामकाजामध्ये होतं का, रोज तुम्ही ऑर्डर ऑफ द डे काढता, याच्यामध्ये होतं का? तुम्ही विश्वास व्यक्त करता, करा ना, उद्या सकाळी येऊ द्या, याच्यात कार्यक्रम पत्रिकेमध्ये येऊ द्या. परंतु तुम्ही सगळे उभा राहता आणि अशा पद्धतीने बोलू देत नाही. मला असं वाटतं हा सभागृहाचा सगळ्यांचा अवमान सातत्यानं होतोय. सत्ताधारी पक्ष एक मस्ती आल्यासारखं स्वतःच्या बहुमताचा, 5वी बहुमताचा गैरवापर करतोय. हा माज आल्यासारखं अशा पद्धतीनं वागताय. विरोधी पक्षांनी बोलायचं नाही का? विरोधी पक्षांनी बोलत नाही. तुम्ही सगळं बघता, लक्षवेधी लागतात सत्ताधारी पक्षाच्यात, प्रश्न विचारतात सत्ताधारी पक्ष, मंत्री त्यांना सांगायला सांगतो. म्हणजे काय, हे काय प्रकार आहे? तुम्ही मोजा किती लक्षवेधी लागल्या, विरोधी पक्षाच्या किती लागल्या, सत्ताधारी पक्षाच्या किती लागल्या. या कशासाठी या लक्षवेधी असतात, कशासाठी प्रश्नोत्तर असतात? जर विरोधी पक्षाला संधी भेटत नसेल, सत्ताधारी पक्षाचे रोज कामं होतात, रोज मंत्री भेटतात, रोज त्यांच्या बैठका होतात, विरोधी पक्षाला साधे मंत्री भेटत नाही. लक्षवेधी असेल हे जे डिव्हाइस वापरण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाला आहे. आणि तुम्ही जर बघत असाल तर सगळ्या मी लक्षवेधी सहज मोजल्या मागच्या 10-12 दिवसाच्या, तर सगळ्यात जास्त लक्षवेधी सत्ताधारी पक्षाच्या आहे. आणि म्हणून मला सांगण्याचा मुद्दा आहे की जाणीवपूर्वक एकांगीपणाने या सभागृहाचं कामकाज चालवण्याचा प्रयत्न सभापती असेल किंवा तालिका सभापती करतात. मला असं वाटतं आम्हाला हे बोलू द्यायला पाहिजे होतं, आपण बोलू दिलेलं नाही. आणि म्हणून तुम्ही बोलू देणार आहे का नाही देणार आहे तर आम्हाला ते सांगा. बरोबर आहे, मी हे पत्र दिलेलं आहे, याचं नियमाखाली काय तुम्ही करणार? मला असं वाटतं इथं अधिकारी बसले, मी अधिकाऱ्यावर पण आरोप करेल.
अधिकाऱ्यावर आरोप करेल, याच्यानंतर अधिकाऱ्यांनाच याच्यात या नियमाचा याच्यात तुम्हाला ओढावं लागेल. जिथं जो चेअरवर बसतो त्याचं ऐकणं म्हणजे तुम्हाला कायद्याची काय आहे जाणीव चेअरवर बसलेल्याला करू द्यावं लागेल. गुपचूप मूग गुळून बसता येणार नाही आपल्याला. या राज्याप्रती जशी लोकप्रतिनिधी जबाबदारी तशी अधिकाऱ्याची पण जबाबदारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं याच्याविषयी आपण रुलिंग द्यावं. हे रुलिंग समाधानकारक नसलं तर आम्ही सभात्याग करू. सभापती महोदय, आम्ही कामकाजात भाग घेणार नाही. आणि म्हणून याच्याविषयी नियमात तुम्ही काय सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने हे नियम, आम्ही दिलेल्या पत्राचं काय झालंय आणि प्रवीण दरेकरांनी जे मांडलं ते कोणत्या नियमात आलं याचा खुलासा करा. नाही झाला तर आम्ही या सभागृहातून आम्ही कामकाजात सहभागी होणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.